रत्नागिरी जिल्ह्यात खेड तालुक्यात तुंबाड येथे पोहायला गेलेल्या 5 जणांपैकी 2 जण बुडाल्याची धक्कादायक घटना दिनांक 20 मे रोजी घडली आहे। 5 मित्रांपैकी 3 वाचवण्यात यश आलं, मात्र दोघांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झालाय। घटनास्थळावरून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार सौरभ हरिश्चंद्र नाचरे वय 19 पन्हाळजे, अंकेश संतोष भागणे वय 20 राहणार बहिरवली मधलीवाडी यांच्यासह अभय पांडुरंग भागणे, महेश मारुती गमरे, मयंक प्रकाश बाणाईत असे 5 जण तुंबाड इथल्या जगबुडी नदीवर पोहायला गेले होते। 5ही जणांनी नदीत पोहण्यासाठी उड्या मारल्या। नेमकी भरतीची वेळ असल्याने त्यांना पाण्याचा अंदाज आला नाही। पाण्याचा प्रवाह अचानक वाढल्याने 5ही जण गटांगळा खाऊ लागले। या दरम्यान तेथे आलेल्या एका मासेमारी करणाऱ्या नावाड्यानं 3 वाचवलं, परंतु सौरभ आणि अंकेश हे भरतीच्या मोठ्या पाण्याच्या प्रवाहात सापडल्यानं बोटीपर्यंत पोहोचू शकले नाहीत, त्यामुळे ते मृत्युमुखी पडले। अंकेश हा बहिरवली येथील असून सौरभ नाचरे हा आपल्या आजोळी बहिरवली येथे आला होता। स्थानिक ग्रामस्थांनी नंतर त्या दोघांचे मृतदेह नदीतून बाहेर काढले। या घटनेची माहिती समजताच खेड पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते। या अत्यंत दुर्दैवी आणि धक्कादायक घटनेनं बहिरवली आणि पन्हाळजे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। उन्हाळी सुट्टीमुळे अनेक जण कोकणात सुट्टीची मजा लुटण्यासाठी येत असतात, परंतु आपण नवख्या ठिकाणी आल्यानंतर नदीचा प्रवाह, नदीची खोली या संदर्भात अधिक माहिती नसल्यास पोहताना काळजी घ्यावी असं आवाहन खेड पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांनी पर्यटकांना केलं आहे। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, रत्नागिरी। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।